मंडळी इथून होते मच्छी मार्केटला सुरुवात. आपण पोहोचलोय ऐरोली दिवा कोलीवाडा. गावाला मच्छी ताजी असते. कुठे ना कुठे पर्यंत घनसोली पर्यंत लोक येते. कोलंबी आहे मार्केटमध्ये आज भरपूर. आणि चिऱ्या कशा दिल्या आहे? 200 ला. आता सध्या पोटी बंद आहेत ना, मग आता पावसाला आलाय म्हणून नाही तर भाऊच्या धक्क्याला फुलाब्याला प्रॉफिटला जिथं मच्छी मिळेल तिथं धावतो. 100-150 रुपयाचा फरक मागे पुढे होतो ना. मोठी बंद आहेत म्हणून. पोटी बंद आहेत, मच्छी बंद आहेत. आता ही गुजरातवाल्यांची मच्छी आहे. असं आहे का? कोणला निघायचा घरात. मग घरातून गाडी असते आपली. गाडी आमच्या. तर नमस्कार मंडळी, मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर कोपरखेरणीचा साजेश. आणि आज आपण पोहोचलोय ऐरोली दिवा कोलीवाडा ना. दिवा कोलीवाडामध्ये पोहोचलोय आपण. आणि इथे एक स्पेशल व्हिडिओ काका आहेत माझ्याबरोबर, माझ्या बाबांचे वर्गमित्र आहेत. आणि काकांनी मला सांगितलेलं आमचं पण मच्छी मार्केट आहे गावातलं, तर आपण इथं पोहोचलोय आज. आणि काका पण बरोबर नेमकेच भेटल्यात मला. तर दिवा कोलीवाड्याचं मच्छी मार्केट किती मोठं आहे आणि काय काय मच्छी अवेलेबल असते मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, मच्छीचे भाव वगैरे सर्व सांगणार आहे. चला आपण करूया आता सुरुवात व्हिडिओला आपल्या. मंडळी इथून होते मच्छी मार्केटला सुरुवात. आपण पोहोचलोय ऐरोली दिवा कोलीवाडा. तर पहिलाच आपल्याला इथे दिसत आहे शॉपमध्ये. तर या काही चिंबोऱ्या आहेत आपल्या खाडीतल्या चिंबोऱ्या ना. कशा आहेत? 600 रुपये ही पट्टी. एक पट्टी 600 रुपये आहे ना. अजून काय काय आपल्याकडं? अरे वा. आणि आता पावसाळ्यात जी आपण वाट बघत असतो वल्गन, दाबोलीची चिमणी. तेव्हा आईची जवळ चिमणी आहेत. कशी आहेत ती? 500ला 6. दाबोलीची आहेत म्हणून 500ला 6 ना. आणि ते बघा कोळंबी आहे, पापलेट आहेत, काळे मासे पण आहेत आपले आणि बांगडे पण आहेत. कोळंबी कशी आहे ही? 150 रुपये पाव. 150 रुपये पाव आहे कोळंबी. आणि इथे ताजी मच्छी असते ना ही आपली. आता पुढे बघूया आपण अजून. खाडीतली कोलंबी ठीक आहे. ही जिली कोलंबी का आपली? हे बघा खाडीतली कोलंबी पण आहे इथे. मांदेली आहे. इथं पण दाबोलीची चिमणी आहेत बघू शकता. कोलिंब पण आहे आपला, जवला पण आहे. ताजा आहे ना एकदम आपला. आणि कुठून येतं मच्छी आपली? आम्ही भाऊच्या धक्क्यावरून आणतो आणि ट्रॉम्बेवरून पण आणतो. कसं आहे, ताजी मच्छी असेल तर लोकांची गर्दी असते बरोबर ना. आणि इथे गर्दी भरपूर आहे म्हणजे या मार्केटमध्ये आपल्या ताजीच मच्छी आहे. ते दिसूनच येत आहे आपल्याला. आहेत ना आई? चिंबोऱ्या कशा आहेत आपल्या या? 600 आहेत. आणि आईची जवळ बघा पापलेट आहेत, बांगडे आहेत. कोलंबी कशी किलो? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. मोठी हे बघा एकदम ताजी आहे आणि मोठी साईज आहे. तुम्ही कुठून आणता मच्छी? आम्ही क्राफ्ट मार्केट वरून. प्रॉफिट मार्केट म्हणजे प्रत्येक जण अलग अलग जागेवरून पण आणतात. एक म्हणजे आता पावसाला आलाय म्हणून नाही तर भाऊच्या धक्क्याला फुलाब्याला प्रॉफिटला जिथं मच्छी मिळेल तिथं धावतो. 2 वाजल्यापासून. म्हणजे रात्री 2ला निघायचा घरात. मग घरातून गाडी असते आपली. गाडी आमच्या. हिची गाडी हिला आम्ही पैसे देतो. 500-600. गुलाबची गाडी. आपला मार्केट खूप मोठा आहे. आपल्याला सगळं दाखवायचं आहे मंडळीला आपले. तेव्हाच यो व्हिडिओ बघतील तेव्हा तर इथं गर्दी पडेल ना अजून. आता पावसाळ्यात कमी आहे मच्छी. बोटी बंद झाल्या म्हणून ना. आणि मंडळी तर ओल्या मच्छी बरोबर इथं सुकी मच्छी बी आहे. आई आपली ताजी आहे ना सुकी मच्छी एकदम. हात लावू ना चालेल ना. मग हे बघा आईच्या जवळ बोंबील आहेत वाळलेले, जवला, आंबारा, कोलबी, सकला आहे आणि बारके बोंबले ना हे आपल्या छोट्यावाल्या. हे काय वाट्यावर विकता तुम्ही? 100-100चा वाटा आहे का सगळा? चालेल. आणि हे पण तुमचाच आहे चिंबोऱ्या? हे का आईच्या जवळ पण चिंबोऱ्या आहेत. चिंबोऱ्यांचा भाव तर आपण सांगितलेला आहे मार्केटमध्ये. हे आपला ताजा बोईस आहे का खाडीतला? आपल्या खाडीतला इथं मांडलेले आहेत ताजे एकदम. बघू शकता तुम्ही गावरे एकदम लाल लाल आहेत. आणि कसे आहेत हे? मांदेलीचा वाटा 100चा वाटा का? आणि कोलंबीचा 200चा. आणि इथं बघू शकता तुम्ही शिपऱ्या पण आहेत इथं. कुठल्या आहेत त्या? आपल्या खाडीतल्या वाशीच्या खाडीतल्या. बघा शिपऱ्या पण आहेत इथं. आणि ह्यो काय मोदका एकदम ताजा आहे. आपल्या खाडीतलाच आहे हे बघा. मस्त मस्त मच्छी आहे इथे. नक्की तुम्ही भेट द्या. दिवा कोलीवाडा मच्छी मार्केट ना. तुमचं नाव काय? काशीनाथ मडवी. किती वर्ष झाली म्हणजे आपलं मच्छी मार्केट आहे? म्हणजे भरपूर वर्ष झाली. जुना मार्केट आहे ना आपला. आणि सगळी गाववालीच मंडळी आहे ना आपली इथं.
बाहेरचा एक नाही. एक पण नाही ना. आणि इथं आई बसले. आई बरं आहे ना. मग मच्छी कशी आहे? कोलबी कशी आहे? एकदम ताजी आहे. 700 रुपये किलो. न सुरमई? सुरमई हात लावू ना. हे बघा सुरमई पण एकदम फ्रेश आहे आईकडे. 1000 रुपयाला दे नाही बोलते. सध्या बोटी बंद आहेत म्हणून थोडा भाव जास्त आहे ना. आणि पापलेटा? आपल्याला 500ला. आणि हे काय आहे? तरकेरा. तरकेरा मच्छी आहे आईकडं. भरपूर व्हरायटी आहे तिथं. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे पण सुरमई आहे ताजी. कोळंबी आहे. ही पोकेरी कोलंबी का लालवाली. अलग व्हरायटी काहीतरी बघायला भेटली. आणि इथं आईच्या जवळ तर लय भारी मच्छी आहे. एकदम मुशी आहेत ना या. एकदम ताजी आहे बघा. कशा दिल्या त्या? 500ला 2. मोठी साईज आहे ना मुशीची. एकदम मोठी साईज आहे मंडळी. आईने काय मसाला पण ठेवलाय. आगरी मसाला आहे आपला. दाखवतो मी तुम्हाला. अजून भरपूर व्हरायटी आहे तिथं. इथं का कोलंबी आहे मार्केटमध्ये आज भरपूर. आणि चिऱ्या कशा दिल्या आहे? 200ला. आता सध्या बोटी बंद आहेत ना मग मच्छी कमी आहे पोटी बंद आहे म्हणून तर तोच तर प्रॉब्लेम आहे ना. आता जेव्हा पावसाला संपल तेव्हाच तेव्हा चालू होणार. तुमचं करण मग बांधायचं भाव तिथे. कमी पहिल्यांदा करण बांधायचं तिथे. हे शिवल्या हे बघा 200चा हे पण आहे. 200चा वाटा आहे. हे जाऊया 100. हे बघा कालाचं गोलं तिथं आहे. कालवाचं गोलं आहे तिथं. 100ला आहेत ते. 100ला 200चे 3. सुकी मच्छी पण ठेवता तुम्ही. हो सुकी मच्छी घ्या. आणि हे बघा काकानी काय उचललंय बघा. एकदम रावस मच्छी आहे. एकदम फ्रेश ताजी आहे. आणि ही मोठी कसं आहे रावस? 600चा आहे. 600चा एक आहे का. आणि सुरमई कोळंबी आहे. पापलेट आहे. जो काय आहे? तांब मासा. ताम मासा एकदम ताजा आहे बघा. बघू शकता एकदम फ्रेश आहे. वाव पण आहे का? वाम वाम पण आहे. झालं मसाला. काळे मासे. असा डेली भाव असतो इथं 300 पाव. हां आणि आता मच्छी बंद झाल्यामुळे 400 पाव. 400 रुपये पाव. म्हणजे 100-150 रुपयाचा फरक मागे पुढे होतो ना. मोठी बंद आहेत म्हणून. बोटी बंद आहेत, मच्छी बंद आहेत. आता ही गुजरातवाल्यांची मच्छी आहे. असं आहे का. हा, गुजराती. लांबून येते म्हणून लांबून थोडी येते महाग म्हणून पडते आपल्याला. आपल्याला माग पडते. ती लोक आईने एक चांगली इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. तर नाही थोडं तर ते- कस्टमरनी पण ऍडजस्ट करावं. करतात. हे पण तेव्हा तर आणतो आम्ही म्हणून आम्ही पण आणतो. करतात. आई एकदम आपली स्पेशल तयारी करते. आईने नथ घातली बघा. म्हणजे एकदम कोलीन दिसली पाहिजे ना हे. हा बरोबर. आई हो काय आहे? सुकी मच्छी आहे. हे बघा, सोरं पण आहेत आई हो. सुकलेले सोरं आहेत एकदम. आणि ताजी आहे ना एकदम आई. एकदम ताजी बघा. रस्ता पण वाळवलेला आहे. आई तुमचं नाव काय? मंजुला मरवी. मंजुला मडवी. गावातलेच आपले दिवा गावातली. मग किती वर्ष झाली तुम्ही मच्छी विकता? मला लय वर्ष जाईल डोकली जाईल. मग एकदम नद भारी दिसते आई तुझी. अरे लोकांना सांगा यो व्हिडिओ बघा ना आमचे. दिवा कोलीवाड्याच्या मच्छी मार्केटला मच्छी घ्यायला या. लांब लांबून पण या. आम्हाला लवकर ते मच्छी गावात ताजी मच्छी असते. दिया गावात मग दिया गावाला मच्छी ताजी असते. नक्की भेट कुठे द्या. ना कुठे पर्यंत घनसोली पर्यंत लोक येते मच्छीला. आणि इथं काही अलग मच्छी आपण शोधूया. अजून बांगडे हे सर्व. या काही तरल्या आहेत का? तरल्या ना. आणि हे काय डोलस? हे बघा डोलसची साईज बघा तुम्ही. कसं आहे ह्यो? 600ला आहे. 400ला. हे बघा एकदम मस्त साईज आहे आणि फ्रेश आहे. डोलस मुश्या पण आहे. किती वर्ष झाली तुम्हाला इथं हे मार्केटला? 15 वर्ष. 15 वर्ष झाली. म्हणजे आपला गावठाणमधला मार्केट आहे ना. दिवा सर्कल सेक्टर 9 दिवा गाव. सेक्टर 9 ना. आणि इथं सुरमई बघू शकता तुम्ही. एकदम फ्रेश आहे ताज्या. कशी आहे सुरमई? 700. आणि पापलेटाची? 500 ला 7 500 ना. 7. हे बघा. आणि इथं काय साफ पण करून देता तुम्ही एकदम मच्छी? पैसे घेत नाही ना. पैसे नाही घेत ना. मग हे बघा सगळीकडे सुरमई मुश्या आहेत. कोळंबी पापलेट बांगडा आहे. मोदका वगैरे सर्व मच्छी आहे. इथे वाम मच्छी आहे. कशी आहे वाव? वाव 600ला अर्धा किलो. 600ला अर्धा किलो. मोठी आहे. 1200 रुपये किलो ना. मोठी आहे. मोठी आहे ना. ताजी आहे एकदम. आणि कोलंबी कशी आहे? एकदम ताजी. मोठीवाली? ही 200 पाव आहे. 200 रुपये पाव. ही 150 पाव. 100-100ला आईने वाटे लावलेत बघा. बोंबलाचा पण वाटा आहे. आणि इथं पॅक पण करून ठेवल्यात मस्त. एकदम ताजी मच्छी आहे. सुकी मच्छी पण एकदम फ्रेश आहे इथं. पाऊस पडला पाहिजे. हे बघा. त्याला किती ताडी?
तुमचं कोपर करण्याची बघा जिताडा आहे. कसा आहे जिताडा? 350 रुपये पाव. त्यांच्या खाडीशी लावलाय. काय काय आहे चिंबोऱ्या कसे आहे? 700ला दिल्या 700ला का भरलेले आहे. भरलेलं एकदम पाय. आणि आपला हे मसाला कसा आगरी? 100 रुपयाचा. पाव किलो 200. पाव किलो 200. असं घरी बनवलेला आहे आपला. स्वतः बनवते. बघा आगरी मसाला पाहिजे तरी पण तुम्ही इथे येऊ शकता ना. आगरी कोली मसाला 1 किलो आहे, मग 700 रुपये. असं का 1 किलो 700 रुपये. बरं आहे मंडळी. तर मसाला जरी तुम्हाला हवा असेल तुम्ही दिवा कोलीवाडा मच्छी मार्केटला या. तुम्हाला इथे ताजा घरचा मसाला पण भेटेल. आगरी कोली बाहेर 900, 1000, 1200 रुपये किलो असतं. आईकडे 700 रुपये किलो आहे. मुलं कशा आहेत आमच्या घरच्यात म्हणून मार्केट बंद झालं. बरोबर. पोटी बंद झालं ना. हां आता मी आमची ओली मच्छी असते. बरोबर. बघा इथं चिमणी आहेत. पाऊस पडायच्या आधी चिमणी भेटली. संपली पण आता चिमणीचा बघ. कसा वाटा आहे तो? 200ला. आणि इथं आई बघा हलवा पण आहे. आई कसा दिला हलवा? 500ला एक. साईज बघा आणि फ्रेश आहे एकदम. बोंबील 200ला का. आणि इथे काहीतरी डिफरंट फिश आहे. हे काय आहे? काय करकेरा? करकेरा मच्छी आहे मंडळी. हे बघा मीडियम साईजमध्ये आहे. मोदका, पापलेट, सुरमई भरपूर मच्छी आहे आणि जबरदस्त मोठं मार्केट आहे. बघू शकता तुम्ही दिवा कोलीवाडा. आणि पूर्ण रांगच रांग आहेत शॉपच्या इथे. या कशा आहेत? 500 रुपये अर्धा किलो. त्या इकडं या पण होत्या करपाली पण होत्या मोठ्या. त्या संपल्या ना आता. कसा आहे हे वाटा पापलेटचा? 500ची. सगळीकडं मच्छी भरपूर आहे. मोठी पण आहे फक्त थोडा भाव जास्त आहे. आणि ताजी कोलबी आहे का आपली? खारीतली ना? चिली कोलबी ना आपली? मोठी कोलबी आहे बघा. कसा वाटा आहे तो आहे? 200ला वाटा बघा. हे बघा इथं शिक्का पण आहेत. चिंबोरी सगळा मावरा आहे. बघा आई बारीक कोलबी आहे. आई कशी आहे कोलबी? 500 रुपयाला. आणि कालाचं बोल 300ला 2. हे बघा भरपूर क्वांटिटी आहे. नक्की भेट द्या तुम्ही. 409 पापलेट. कसा दिला वाटा कोलबीचा? हा खारीची कोलंबी आहे 200ला वाटा. 200ला वाटा का. आणि ही आणि आहे सफेद कोलंबी? ही अर्धा किलो 300. 300 रुपये. 600 रुपये किलो. हा 500चे वाटा. 500ला 5. आणि इथं आता आपण पोहोचलो आहे. बरोबर हायवेला लागूनच आहे मच्छी मार्केट. हे काय आहेत? चांद मासा आहे. हे बघा साईज बघा. मी हातात घेतलं म्हणजे हातापेक्षा मोठा आहे. कसा आहे तो? 300ला एक आहे का. आणि जितारी हे बघा जिताडा मच्छी आहे. कशी आहे? 400ला एक. सुरमई सर्व मच्छी आहे. आई काय खाते? जांभला बघा. आई जांभला खाते मस्त. आई सुकी मच्छी बघा किती भारी भारी आहे एकदम. ताजी मच्छी ताजी बघू शकता तुम्ही. आई कुठून आणता ही मच्छी तुम्ही? असं का. बांबूचं बोंबील याला बोलतात का? बांबूचं बोंबील. पापलेट सुरमई आहेत आईकडं. कशी आहेत पापलेट? 300 रुपयाला. हे बघा मस्त छान साईज आहे एकदम. बारीक पण नाही भरीव आहेत पापलेट. 300 रुपयेच्या मानाने बरोबर आहेत एकदम परफेक्ट रेट. हे बघा अलग मासा म्हणजे ताम मासा आहे इथं. आणि करकेरा आहे. ताजा बोईस आहे ना एकदम. आणि इथं काय काय आहे? करकेरा आहे, काला मासा आहेत. हे काय कटला का रोहू? खडे मासा का? तुमच्या वाण्यांचा हे बघा मंडळी खड्या मासा. हे मला वाटलं कटला आहे म्हणून कटला बोललो. आणि मुश्या पण आहेत. कोलंबी कशी आहे आपल्याकडं? आणि 700ला जोडी. आता एकदम शेवटचा शॉप आहे आपल्याकडं लास्टचा. पापलेट कशी आहेत? 500 का. 500ला 3, 6, 7, 8 पापलेट आहेत 500ला. आणि हे काय आहे? हलवा कापून ठेवलाय. हाटफूट समुद्रातला का? तेव्हा कुठला मासा माहिती नाही मला पण. मी पण पहिल्यांदा बघतोय.